संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। गारपीट चौक खून प्रकरणातील मुख्य आरोपीसह चौघे 24 तासात जेरबंद। सांगली गारपीट चौक येथील उत्तम मोहिते यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपींसह इतर 3 आरोपी 24 तासांमध्ये जेरबंद करून सांगली शहर पोलीस ठाणे यांच्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली। सांगली शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास उत्तमराव मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात संशयित आरोपी गणेश मोरे याच्यासोबत झालेल्या वादाच्या कारणावरून संशयित आरोपी गणेश सुरेश मोरे, सतीश विलास लोखंडे, अजय परशुराम घाडगे, योगेश उर्फ अभिजित राजाराम शिंदे, बन्या उर्फ यश लोंढे, जितेंद्र लोंढे, समीर लोंढे यांनी उत्तमराव मोहिते यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी चाकू, लोखंडी रॉड, धारदार हत्यारे व काठीने पोटात, छातीवर, कानावर व हातावर वार करून गंभीर जखमी करून हत्या केली असून सदरची भांडणे सोडवण्याकरिता मोहिते यांचा पुतण्या युसुफ सतीश मोहिते हा गेला असता गणेश मोरे यांनी त्यांच्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे। सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा, अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली तसेच अरुण सुगावकर, पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे, सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, संजय मोरे, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्यातील आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात आली। त्याचप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर व इतर अंमलदार यांना सदर आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना देऊन पथके तयार केली। सदर पथकातील अधिकारी अंमलदार यांनी आरोपितांचा शोध घेत असताना संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप पाटील यांना त्यांच्याकडील गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी व इतर 3 आरोपी हे जयसिंगपूर कोल्हापूर रोडवर जाणाऱ्या रोडवर एका ठिकाणी थांबले असल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे डीबी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून पाठलाग करून यातील मुख्य संशयित आरोपी गणेश सुरेश मोरे व 29 वर्ष राहणार गारपीट चौक सांगली, मुख्य आरोपी सतीश विलास लोखंडे व 27 वर्ष राहणार बाल हनुमान वडर कॉलनी सांगली, अजय परशुराम घाडगे व 29 वर्ष राहणार दुधगाव समडोळी सांगली, योगेश उर्फ अभिजित राजाराम शिंदे व 34 वर्ष राहणार इंदिरानगर झोपडपट्टी वकील कॉलनी सांगली यांना ताब्यात घेतलं असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर करत आहेत।